तर अशा प्रकारे आज मी नागपंचमी साजरी केली बघा। नमस्कार मंडळी, नागने फॅमिली अँड व्लॉग या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत। आज नागपंचमी असल्यामुळे मी अगदी व्यवस्थित असं आवरलं आणि निघालो होतो आम्ही वारुळाला। ताट वगैरे घेतलं मस्त असं भरून आणि आमच्या घराच्या शेजारीच अगदी 1-2-3 प्लॉट ओलांडले की वारुळ होतं, पण मला माहितीच नव्हतं, त्यामुळं मी काल काय वारुळाला गेलीच नाही। बऱ्याच बायका येऊन गेले होते वारुळाला, तर इथं मी 5 खडे आणले बघा आणि त्याची पूजा आता करून घेते। नंतर इथं वारुळाला जे मुंग्यांनी पाडलेलं बुळकं किंवा होल असतं ना, ते वरच्या बाजूला होतं, खाली काय नव्हतं, त्यामुळे मला उठूनच पूजा करावी लागली। वरच्या बाजूला मात्र 4-5 होल होते बघा, तर आपल्याला 5 होल असतात त्याची पूजा करायची असते। तर इथं मी सगळे होल जे होते किंवा बुळकं होती त्याला सगळ्याला हळदी कुंकू लावून घेतलं। नंतर दूध वाहिलं, नंतर मी वस्त्रमाळ घातली, थोडीशी फुलं वाहिली, नंतर जो प्रसाद केला होता दिंडांचा ती दिंड ठेवून घेतली। तसेच मी काल आली नव्हती त्यामुळं आज लाह्या आणल्या होत्या। दूध आणि लाह्यांचा काल मान असतोय, तर काल नव्हतं दाखवलं म्हणून आज मी दूध आणि लाह्या घेऊन आली होती। तर हे सगळं मी वारुळाला दाखवलं। नंतर खाली खडे होते त्याची पण पूजा करून घेतली आणि त्यालाही नैवेद्य वगैरे दाखवला। नंतर मस्त असं वारुळाला नमस्कार केला, पाया पडले आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तर आमच्या घराच्या पुढं पण एक मंदिर आहे महालक्ष्मीचं, तर तिथं गेलो, तिथंही देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त असं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो।